घनरानी साजना आणि सुनिरागसवर 1 मिनिट फक्त गायलं आणि त्यांच्या व्हेरिएशन्स ज्या काही असतात नुसतं त्यांचा आवाजानेच सगळे म्हणजे शांत झालं होतं अख्खं ऑडिटोरियम. त्याच्या आधी मी पण सुनिरागच गायले आणि त्याच गाण्याला ते आले म्हणजे खूपच भारी होता तो एक्सपिरियन्स. This podcast is all about your perceptions and misconceptions about our guest. We will be asking your questions about our guest. But yes, the one thing is sure, the conversation will be raw, real and relatable. For this episode, our guest is the well-known singer and participant and second runner-up of Sur Nawa Dhas Nawa Season 5, Arohi Prabhudesai. Hello, hi. हाय आरोही, खरंच तू आमच्याकडे आज बोलायला आली तर तुझं स्वागत आहे पहिल्यांदा. थँक्यू सो मच. आणि हा माझा पहिला एक्सपिरियन्स आहे पॉडकास्टचा, तर मी खरंच एक्सायटेड आहे. तर आरोही, सर्वात पहिला प्रश्न किंवा असं विचारण्यापेक्षा आपण असं बोलताना सर्वात पहिले एक येतं की आपलं लहानपण कसं जातं किंवा आपण कुठे वाढलो. तर तुझ्याबद्दल माहिती काढताना आम्हाला हे सगळं माहितीच आहे की तू 3 वर्षापासून गातेस किंवा तू आता एक रियालिटी शो केला. तर आम्हाला असं कळलं की तुझी आई सुद्धा गाते. तर तुझ्या लहानपणात तुझ्या आईचा वाटा किती होता तुझ्या सिंगिंगसाठी आणि लहानपण कसं गेलं? ॲक्च्युली माझे आई बाबा दोघंही म्युझिशियन्स आहेत. आई गाते, पेटी वाजवते आणि बाबा तबला वाजवतात. आणि आई बाबांचा विनायक संगीत विद्यालय म्हणून बदलापुरात अकॅडमी आहे. तर मी लहानपणापासूनच क्लासमध्ये मी असायचेच आणि ते जे स्टुडंट्सना आई जे स्टुडंटला शिकवायची ते मी तसंच आपोआप शिकत गेले. त्यामुळे असं म्हणता येणार नाही की मी कधीपासून गायला लागले, कारण मी लहानपणापासून मला आठवत नाही तेव्हापासून मी गाते. आणि मला तशीच म्युझिकची आवड त्यांच्या दोघांमुळेच लागली. आजी आजोबा दोघं पण एकदम संगीतप्रेमी होते, तर त्यांच्यामुळे आवड लागली. लहानपण कसं गेलं तर एकदम म्युझिकल गेलं. एकतर मी आईकडे ज्या गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षा असतात गाण्याच्या, 3 परीक्षा आईकडे दिल्या. आणि त्याच्यानंतर मेघना भावे म्हणून कल्याणला राहतात, त्यांच्याकडे मी पुढचं ॲडव्हान्स शिक्षण घेतलं. 12वी हे खूप कठीण वर्ष आहे सगळ्यांसाठी जे शिकतात. आणि त्यावेळी एक रियालिटी शो करणं आणि सगळ्या गोष्टी मॅनेज करणं हे किती अवघड गेलं किंवा कसं केलंस कसं तू? 12वीची ॲडमिशन जूनमध्ये झाली आणि जुलैमध्ये सुनवाची ऑडिशन होती. तर मी ऑडिशनला गेले आणि म्हणजे नक्की नव्हतं की होईल की नाही, कारण मी सुनवाच्या जे सीझन झालेत प्रत्येक वेळी मी ऑडिशनला गेले होते आणि माझं रिजेक्शन झालं होतं. आणि तेव्हाच बरोबर सिलेक्शन झालं, ते सगळं जुळून आलं. आणि तेव्हाच 12वी पण होती. तर टेन्शनचं तर वर्ष होतं, कारण 12वी एकदम असं महत्त्वाचं वर्ष मानलं जातं. मी पहिले जूनमध्ये काही लेक्चर्सला गेले होते आणि जुलैपासून मी गेलेच नाही. 4 महिने मी तिथेच होते, जेव्हा आमच्या रिहर्सल असायच्या, शूट्स असायच्या. तर त्याच्यानंतर 1-2 दिवस मिळायचे मला आठवड्यातून, पण एवढी एनर्जी नसायची की मी कॉलेजमध्ये जाईन अभ्यास करीन वगैरे. तर मी ते गेलेच नाही 4 महिने कॉलेजला. 4 महिन्यानंतर गेले कॉलेजला आणि लगेचच एक एक्झाम होती काहीतरी, पहिलीच जी एक्झाम असते ना 12वीची ती होती. आणि तेव्हा मी खूपच म्हणजे वाईट, मला मार्क्स अजिबातच चांगले नव्हते मिळाले, पण ठीक होतं कारण मी त्याच्या पुढे ते कंटिन्यू केला अभ्यास आणि तेवढं मी कंटिन्यू राहिले 12वीमध्ये. तुम्ही तिथे होतीस, तुला रियालिटी शोमध्ये पॉप्युलॅरिटी मिळते आपल्याला किंवा आपल्याकडे लोकांचं बघण्याचा एक दृष्टिकोन बदलतो. तर मित्रांचं कसं होतं तुझ्या, काय रिॲक्शन कसे होते त्यांच्या? माझे शाळेतले मित्रमैत्रिणी किंवा कॉलेजमध्ये असे नवीन नवीन झालेले मित्रमैत्रिणी, त्यांच्यामध्ये मी एकदमच फेमस झाले होते. शाळेत माझ्या प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलं की त्यांचं गॅदरिंग होतं आणि मला प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलं. आणि मी नेहमी माझ्या शाळेत स्वागत गीत वगैरे गायला असायचे आणि ते लोक माझ्यासाठी स्वागत गीत गात होते. खूपच भारी ही एक फिलिंग होती. आणि माझे फ्रेंड्स तर मी एकदम खूप होते त्यांच्यासोबत, कारण त्यांना एवढं काही वेगळं नाही वाटतं. माझ्या 2 मैत्रिणी फिनाले बघायला आल्या होत्या आमचा जेव्हा फिनाले होता, तर त्यांना प्राऊड वाटत होतं आणि मला पण छान वाटत होतं.
स्वतःच्या शाळेमध्ये ऍज अ चीफ गेस्ट जाणं हे खूप म्हणजे मोठी गोष्ट आहे खरंच. मला खरंच खूप छान वाटलं होतं तेव्हा. आणि तेव्हा पहिल्यांदा भाषण दिलं होतं. खूप घाबरत घाबरत मी असं लिहून गेले होते पूर्ण पेपरावर. आणि एवढं छान वाटलं मला पहिल्यांदा भाषण दिलं. पहिल्यांदा सगळ्या टीचर्स समोर एवढं कौतुक होत होतं. तुझ्या आई बाबांचा तुला आधीपासूनच खूप सपोर्ट आहे म्हणजे कारण की लाईक 12वी मध्ये तुला हे करू देणं ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यांचं एवढं होतं की जर अगदीच म्हणजे कॉलेजने सपोर्ट नाही केला तर आपण हे इयर ड्रॉप करू आणि परत पुढच्या वर्षी 12वी ॲडमिशन घेऊ एवढं होतं. पण तेवढं नाही करायला लागलं. तुला आधीपासून रियालिटी शो मध्ये जायचं होतं का म्हणजे अचानक घडलं झालंय ते? मी जसं म्हणलं तसं सूरनवाचं मी खूप म्हणजे लहानपणापासून ऑडिशन देते. आणि त्यांचे मी 5व्या सीझनला होते. तर जेवढे सीझन होते ना त्यांच्या एज ग्रुपमध्ये मी परफेक्ट बसायचे. म्हणजे असं पण नाही की मी ह्या एज ग्रुपमध्ये बसत नाही म्हणून मी जाऊ नाही शकत ऑडिशनला. प्रत्येक ऑडिशन दिली, माझं रिजेक्शन झालं प्रत्येक वेळी. आणि असं होतं की आता करायचंच आहे. मी हिंदीला पण एकदा गेले होते तेव्हा मी म्हणजे ती मेगा ऑडिशन असते ना तिथपर्यंत पोहोचले होते. तिच्या पुढे नाही झालं सिलेक्शन. पण ती क्रेज तर असतेच ना, प्रत्येक सिंगरला असं तेवढं मोठं स्टेज मिळतं, ती ओळख मिळते. आता म्हणजे आता आरवी प्रभूदेवची सूरनवा द्याच नाव फेम असं एक मागे लागतं ना, तर ती क्रेज तर होतीच मला. आणि ते कम्प्लीट पण झालं याचे आनंद आहे. नाही म्हटलं तरी एक टायटल तुला मिळाला. आणि तू असं रिजेक्शन बद्दल बोलली की या 5व्या सीझनला तू आली, तू 1 पासून ट्राय करते, तर एवढ्या रिजेक्शन तू हँडल कशा केल्या? मला पटायचं की यावेळी माझं का रिजेक्शन झालं आणि त्या गोष्टीवर मी काम करायचं. म्हणजे आता समजा गाण्यात दमसासची खूप गरज असते, तेवढा श्वास पुरतो. तर माझं ते आधी नव्हतं, मला खूप कमी श्वास पुरायचा. मी थोडं त्याच्यावर काम करत गेले किंवा रेंज वाढवायची असते त्याच्यावर काम करत गेले. आणि त्याच्यामुळे हळूहळू करत ते चांगलं होतं. शिकलीस. तर आपण आपल्या नेक्स्ट सेगमेंटकडे वळूया ज्याचं नाव आहे द कन्व्हिक्टेड सेगमेंट. तर या सेगमेंटमध्ये मी तुला काही स्टेटमेंट्स सांगेन. तुला फक्त गिल्टी आणि नॉन गिल्टी हे आम्हाला दाखवायचं आहे स्टेटमेंटला. आणि गिल्टी आणि नॉन गिल्टी का आहे हे तुला एक्सप्लेन करायचं. ठीक आहे. तर आमची पहिली स्टेटमेंट किंवा आपण ॲक्युजेशन बोलू हा आहे की सिंगर्स ओनली लिसन टू रिअल म्युझिक लाईक नो बेबी शार्क्स. गंदीबाद सारखे गाणी ऐकतच नाही. हे अगदीच चुकीचं आहे. कारण मी सांगू शकते मी एवढी क्रिंज गाणी ऐकते आणि त्याच्यावर वाईब करत असते. तर हे एकदम चुकीचं आहे. यू आर टायर्ड ऑफ बीइंग आस्क्ड टू सिंग ॲट एव्हरी फॅमिली फंक्शन. याचं उत्तर माझं थोडं वेगळं आहे. कारण मला गायला आवडतं. तर कुठे पण असू दे मला तुम्ही गायला सांगा मी गाईन असं असतं. रियालिटी शो विनर्स ऑफन डिसअपियर आफ्टर स्पॉटलाइट. हे बरोबर आहे. कारण त्या फेमचा तुम्ही उपयोग कसा करता हे मेन असतं. म्हणजे हे सगळं फेमसाठीच असतं. पण ते फेम टिकवून ठेवण्यासाठी अजून पुढे जाऊन तुम्हाला प्रोग्राम असतील किंवा रेकॉर्डिंग असतील त्याच्यामध्ये चांगलं काम करत राहणं गरजेचं आहे. तुला रेलिव्हन्स पण वाटतो का याच्यामध्ये? कारण की आता इंडियन आयडल सीझन 1 अभिजित सावंत स्टील रेलिव्हंट. पण आता कोणती रियालिटी शो येत आहे तर प्रत्येक सीझनला नवीन विनर आहे. तेव्हा पुरतं ते लाईमलाईट मध्ये असतात अँड देन कुठे ना कुठेतरी ते गायब नाही बोलू शकत आपण. पण दुसरा विनर झाला की कुठे ना कुठेतरी ते मग हे स्वतः त्या म्युझिशियनच्या विनर वरती आहे का त्याची रेलिव्हन्स ठेवणं. ह्याचं एकतर असं आहे की आता शोज पण एवढे वाढलेत ना. म्हणजे मराठी असतील किंवा हिंदी असतील एवढे वेगवेगळे शोज आहेत. म्हणजे त्यांचा ऑडियन्स वेगवेगळा असेल. प्रत्येक शोचा ऑडियन्स वेगवेगळा. तर ते टिकून ठेवणं खरंच कठीण तर आहेच. पण ते गरजेचं पण आहे टिकून. सिंगर्स ऑलवेज सिंग इन द शॉवर्स. ऑफकोर्स काय रिवर्ब मिळतो कारण आणि इमॅजिनरी ऑडियन्स असतो. मस्त तिथे कॉन्सर्ट होऊन जाते. यू आर टायर्ड ऑफ स्माइलिंग ऑकवर्डली व्हेन समवन सिंग्स ऑफ. आता समजा एकदा असं झालं होतं की एक सर होते माझ्यासोबत गायला. डुएट गाणं होतं आणि एवढं भयानक ते म्हणजे बेसूर झाले. आणि त्याच्यानंतरची ओळ मला घ्यायची आहे ना. तर एवढं कन्फ्युजन आणि ते मॅनेज करणं कधी कधी खूप कठीण होऊन जातं. लास्ट ॲक्युजेशन असा आहे सिंगर्स ऑलवेज वॉन्ट टू बी द सेंटर ऑफ अटेन्शन.
तू कधी अटेन्शन साठी हॅपी बर्थडे हे हाय पिच मध्ये गायली आहेस का? हॅपी बर्थडे मी हाय पिच नाही, पण मी सुरात गाते. म्हणजे तो जो त्याची स्केल आहे त्याच्यात मी बरोबर गाते आणि लोक नाही गात. मग तेव्हा वाटतं की ही जरा काहीतरी मुद्दामून करते की काय, पण मी सुरातच गात असते. काहीतरी वेगळं त्यात कारण की जोरदार बोलण्यापेक्षा आपण सुरात बरं. हाय पिचची पण गरज नाही, पण सुरात तरी गा. गातेस का? हॅपी बर्थडे गा. हो. ओके गाते. नको. म्हणजे माणूस पण उठू शकतो, पण मांजर असं माझं जे मांजर आहे कधी उठतं मी वेळा सुरू होते आणि म्हणजे काही टाइम वेळेचं काहीच बंधन नाही. कधी उगाच स्क्रीम्स फॉर अटेन्शन. आता हे दोघांमध्ये असतं. हेट शेअरिंग द स्पॉटलाइट. मांजरामध्ये पण असू शकतं, पण जास्त माणसामध्ये असतं मला वाटतं. स्लीप्स ॲट 18 hours a day. 18 hours सुख आहे ना मांजरांचं केवढं. Steals the show without even trying. मे बी सिंगरचं पण असू शकतं की खूप एवढं टॅलेंट की म्हणजे मी याचं एक तुला एक्झाम्पल सांगू शकते की मी ना एका प्रोग्राममध्ये शंकर महादेवनजींना भेटले होते आणि तिथे मी माझ्या गुरूंसोबत गायले होते पहिले आणि नंतर ते प्रमुख पाहुणे होते. मग ते गेले स्टेजवर, त्यांनी काही तानपुरा नाही काही नाही, अजिबात काही इन्स्ट्रुमेंट वगैरे काही नव्हतं. त्यांनी सूर निरागस 1 मिनिटं फक्त गायलं आणि त्यांच्या व्हेरिएशन्स ज्या काही असतात नुसतं त्यांचा आवाजानेच सगळे म्हणजे शांत झालं होतं अख्खं ऑडिटोरियम. आणि एवढा सुंदर एक्सपिरियन्स होता तो. म्हणजे त्यांना बघायला पण मिळालं लाईव्ह, त्यांना ऐकायला मिळालं. त्याच्या आधी मी पण सूर निरागस गायले आणि त्याच गाण्याला ते आले. म्हणजे खूपच भारी होता तो एक्सपिरियन्स. तू आता आली आहेस आणि तू गाणं नाही गाणार असं तर होऊ शकत नाही. थोडस तू काय गायलीस तर. घनराणी साजना, घनराणी साजना, हा मी कशी तुझ्यासवी, मी कशी तुझ्यासवी, चुकले वाट रे, चुकले वाट रे सांगना, घनराणी साजना, घनराणी साजना. मस्त. सर्वात पहिले खरंच खूप थँक्यू की तू आलीस, आम्हाला वेळ दिलास एवढा आणि तुझ्याशी बोलून खरंच खूप आनंद झाला. मला पण खूप मजा आली कारण पहिलाच एक्सपिरियन्स होता. मी जरा म्हणजे कन्फ्युज होते की म्हणजे बोलता येईल का, गाता येईल हे तर ठीक आहे, पण मला बोलणं कठीण जातं खरं तर, फंबल होतात. पण मजा आली, बरोबर मजा आली. तर आपण आजचा एपिसोड असाच इथे संपवत आहोत.